संस्थाचालक परशुराम जाधव यांनी मुख्याध्यापक संजय पाटील यांना धक्काबुक्की व शिवीगाळ निषेधार्थ आंदोलन. संस्थाचालक परशुराम जाधव यांनी मुख्याध्यापक संजय पाटील यांना धक्काबुक्की व शिवीगाळ निषेधार्थ शनिवारी 11 वाजता धरणे आंदोलनात सर्वच शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सर्व शिक्षक संघटना, कृती समिती व नागरिक इत्यादी कृती समितीच्या वतीने काल मुख्याध्यापक संघ येथे झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे. दरमहा पगारातून 1 दिवसाचा पगार वसूल करणे, वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी न देणे, पोषण आहारमध्ये डल्ला मारणे, महिला शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणे, शिक्षकांना घरगुती कामे लावणे, त्याचबरोबर मुख्याध्यापक संजय पाटील यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे या सर्व घटना सातत्याने जय भारत शिक्षण संस्थेच्या डॉक्टर श्रीधर सावंत विद्यालयात घडत आहेत. या सर्व गोष्टीच्या निषेधार्थ सर्व शिक्षक स्टाफ एकजुटीने उभा आहे. अध्यक्ष माननीय SD लाडसर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संघटनेने व विविध समितीने हा निर्णय घेतला. सांगली जिल्हा ब्युरो चीफ सुधीर शिंदे. हॅलो सर. हो, तो शाळेत आहे का बाहेर आहे? शाळेतच आहे की. तर शिक्षक किती आहेत? मी मगदूम सराने हे आहे PK कांबळे आणि 4 लेडीज. काय करणार ते? त्यांना काम काय दिलंय? त्यांचं हजेरी काम करायला या महिन्यात. हजेरी? हां, हजेरी लिहायला ते. कुठली हजेरी? नाही नाही, नाव ह्या महिन्याची नावं लिहायची ते. झालाय महिना कुठं आहे अजून? काय तर फालतू सांगू नका हो. हजेरीचा दिवस आहे आज. नाही नाही, कंप्लीट नव्हे सर. काय काम नाही सांगा की तुम्ही कोणाचा काय बोलवू नका. त्यांना काही काम नाही म्हणून सांगा की मला 1 तारखेला हजेरी असत्या. काय तर फालतू बोलवू नका हो. तुम्ही त्यांना काम दिलंय का? आता लिहायला लिहितो. काय लागलंय बंद करा मला. बाकीचे काम करून घ्या. जातवर आता करून दिले मी त्यांना. काय ते? जातीच्या निश्चितीकरण करून दिलं. किती दिवस लागतात त्याला? हां, बरं. आपण ते करायला काय? नाही नाही, आता आम्ही वर्गात तुम्ही मूर्ख आहे बघा. कोणाचं काय बडवू नका. काय म्हटलं? हे बघा 31 तारखेला ऐकलं काय? नाही, आता काय म्हटलं तुम्ही? मूर्ख का म्हटलं मला तुम्ही? 31 तारखेला त्याला काम द्यायचं. हॅलो, तुम्ही आता काय मूर्ख का म्हटलं मला तुम्ही? तुम्हाला काय ऐकू येते की नाही? केवढं आहे का तुम्ही? मी केवढा नाही, तुम्ही केवढा आहे काय? काय शिवाय बघितलं काय? ते मूर्खासगळं बोलू नको. काय त्याला काय काम दिलं मला सांग. काम दिलं करतो. नाही 1 मिनिट. काय तुम्ही काम जमतं की त्याला? काय म्हणाला तुम्ही? शिक्षकांना काम द्या. काम दिलंय, पण काय तुम्ही म्हटलं आता मला? हात खाली घ्या. तुम्ही खाली घ्यायचा आधी. हात खाली घ्या. तुम्ही खाली घ्यायचा. या खाली. या 1 मिनिट. मी संजय महादेव पाटील, मुख्याध्यापक डॉक्टर श्रीधर सावंत विद्या मंदिर या ठिकाणी कार्यरत आहे. सोमवार दिनांक 28/12/2020 रोजी दुपारी 3:15 वाजता अध्यक्ष यांनी मला फोनवरून अतिशय शिवीगाळ केलेली आहे. मूर्ख रांडाच्या मुलगीच्या आई, माझ्या आईला सुद्धा त्यांनी शिवीगाळ केली आणि त्याच्यावरून त्याचबरोबर मला त्यांनी ठार मारण्याची सुद्धा धमकी दिलेली आहे. आणि त्या आवेशामध्ये येऊन खाली त्यांनी मला धक्काबुक्कीसुद्धा केले. माझ्या महिला कर्मचारी ते जवळ आल्यानंतर त्यांनी मला त्यातून वाचवलं आणि ती सदरची व्यक्ती ही अर्धनग्न अवस्थेमध्ये सुद्धा होती आणि ती महिला कर्मचारी आल्यानंतर पळून गेलेली आहे. त्याचबरोबर त्याचवेळी मी सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी म्हणजे माझ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. तसा निरोप मी त्यांना पाठवला. त्यावेळी ती व्यक्ती त्या दुपारपासून संध्याकाळपर्यंत घरीसुद्धा परत आलेली नाही ती. तर ह्या घडलेल्या घटनेबद्दल मी आता या ठिकाणी FIR दाखल केलेला आहे. त्याचबरोबर चौकशी व्हावून संबंधित त्याच्यावर अध्यक्ष PS जाधव यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि मला न्याय मिळाला पाहिजे. सदरच्या घटना ह्या आत्ताच घडलेल्या नाहीत. हे गेली 2 वर्षे हे त्यांचे प्रकार सुरू आहेत आणि 3 वेळा मी त्यांच्याशी अशा पद्धतीचा पत्रव्यवहार करून सुद्धा घडलेल्या घटनाबाबत त्यांनी आज अखेर मला संस्थास्तरावरती न्याय न दिल्यामुळं सदरचं मला FIR दाखल करणं भाग पडलेलं आहे आणि मी संघटनाच्या मदतीनं पुढील कारवाई करण्यास तयार आहे. कारण हे आयुष्यभर मला लागलेलं दुखणं असं आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे.